सभापती महोदय, एक संभाजीनगरमध्ये बीट्स हॉटेल आहे आणि बीट्स हॉटेल मुंबईच्या शेअर बाजारातील धनदा कॉर्पोरेशन ही कंपनी चालवत होती आणि चालवत असताना आर्थिक वेगवेगळ्या कारणाने ही संस्था MPID जो ॲक्ट MPID याच्यात सभापती महोदय जप्त करण्यात आलेली आहे आणि कलेक्टर साहेबांच्या अंडर ही संस्था काम करते। सभापती महोदय, ही संस्था किंवा याचं हॉटेल सेल करण्यासाठी राज्य सरकारने म्हणजे महसूल विभागाने एक जाहिरात काढली आणि या जाहिरातीत काढल्यानंतर मिसेस सिद्धांत मटेरियल प्रोक्युरमेंट अँड सप्लायर्स कंपनी, लक्ष्मी निर्मल हॉलिडे होम कंपनी आणि कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी अशा 3 कंपन्यांचं याच्यामध्ये सभापती महोदय निविदा आलेली आहे। माझा यामार्फत प्रश्न असा आहे की या प्रश्नाच्या उत्तरात जे लिहिलेलं आहे, माननीय महसूल मंत्री साहेब, शासकीय नोंदणीकृत मूल्यमापक यांच्याकडून दिनांक 26 डिसेंबर 2018 रोजी जो मूल्यांकनाचा अहवाल आहे तो आहे 75.92 कोटी आणि हा आहे 26 डिसेंबर 2018चा। माझा याच्यातला पहिला प्रश्न आहे, 2025 मध्ये तुम्ही याचा लिलाव करता आणि 2018चं मूल्यमापन घेता। आजच्या मूल्यमापनाच्या हेतूनं मी जे प्रायव्हेट मूल्यमापकांकडून जी माहिती घेतली, या प्रॉपर्टीची व्हॅल्युएशन जवळपास 150 कोटी आहे। आणि त्यामुळे माझा पहिला प्रश्न राहील असा की तुम्ही आत्ताच्या बाजारभावानुसार या लिलावाचं व्हॅल्युएशन का काढलं नाही, हा माझा पहिला प्रश्न आहे। त्याच्यानंतर माझा दुसरा प्रश्न असा आहे की या सगळ्या याच्यामध्ये पूर्णपणे पारदर्शकतेचा अभाव आहे, कारण इथं 150 कर्मचारी होते, त्यांना कोणतीही नोटीस दिली नाही। दुसरी गोष्ट, जी कंपनी याच्यामध्ये सिद्धांत नावाची जी कंपनी आली, याच्यात अटी शर्तीमध्ये सभापती महोदय आणि माननीय मंत्री महोदय, ही कंपनी 2024ला हिचं रजिस्ट्रेशनचा अर्ज आहे, 2024 रजिस्टर आहे का नाही आहे मला माहिती नाही, माझ्या माहितीप्रमाणे कंपनीच नोंदणीकृत नाही आहे एक, आणि कंपनी नोंदणीकृत नाही असली तर 2024चा तिचा अर्ज माझ्याकडे आहे आणि ती कंपनी 65 कोटी 75 कोटीसाठी टेंडर टाकते आणि याच्यात अटी शर्तीमध्ये लिहिलेलं आहे की 3 वर्षाचं ITR पूर्णपणे असलं पाहिजे। आता मला सांगा, जर ही कंपनी 2024ची रजिस्टर आहे, तीही रजिस्टर्डच नाही असं माझं मत आहे, तर मग 3 वर्षाचं ITR नसताना याचं टेंडर मंजूर कसं होतं, हा दुसरा माझा प्रश्न आहे। तिसरा माझा प्रश्न असा आहे या विषयामध्ये की याच्यामध्ये राज्यस्तरीय दैनिकामध्ये जाहिरात देण्याची आवश्यकता आहे। माझा प्रश्न आहे की कोणत्या राज्यस्तरीय दैनिकामध्ये ही जाहिरात दिली, आणि सगळ्यात महत्त्वाचं की याच्या आधी याचे टेंडर निघाले होते, परंतु जो 2025 मध्ये टेंडर निघालं याच्यातून 2 गोष्टी सभापती महोदय जाणीवपूर्वक वगळल्या की जे आधीच्या टेंडरमध्ये होतं की सॉलन्सी सर्टिफिकेट 40 कोटीचं आणि या कंपनीचं टर्नओव्हर मिनिमम 45 कोटीचं असावं, या 2 गोष्टी सुद्धा या टेंडरमध्ये नाही। तिसरी गोष्ट, या टेंडरमध्ये ज्या कंपन्या 3 कंपन्या आल्या
1 नंबरची कंपनी, 2 नंबरची कंपनी आणि 3 नंबरची कंपनी याचा फक्त 5 लाखाचा डिफरन्स आहे. याचा अर्थ चैन झालेली सभापती महोदय याच्यामध्ये, याच्यामध्ये रिंग झालेली सभापती महोदय. आणि म्हणून या ज्या कंपन्या आहे याचं सुद्धा बिडिंगमध्ये ज्या पद्धतीनं माझ्याकडे आकडा आहे की समजा याची स्टार्ट प्राइस 48 कोटी 85 लाख असेल, 85,56,000 आहे, तर सिद्धांत कंपनीनं 47 कोटी टाकलेला आहे म्हणजे 15 लाख कमी. दुसरी कंपनी 46,95,000 म्हणजे 5 लाख कमी. तिसऱ्या कंपनीनं 46 कोटी 95 लाख आणि तिसऱ्या कंपनीनं 46 कोटी 90 लाख अशा पद्धतीनं म्हणजे 5 लाख एवढाच. म्हणजे याचा अर्थ स्पष्टपणे दिसतंय की हा फ्रॉड आहे सभापती महोदय. रिंग करून अशा पद्धतीनं या गोष्टी दिलेल्या आहे आणि शासनाचा मोठ्या पद्धतीनं फसवणूक करण्याचा हा प्रयत्न झालेला आहे सभापती महोदय. आणि याच्यामध्ये जर ही कंपनीचे जे मालक आहे जे अजून रजिस्टर नाही त्याचं नाव सिद्धांत शिरसाट आहे आणि स्पष्ट सांगायला काही हरकत नाही, जर ही कंपनी 65-75 कोटीचं टेंडर टाकते तर सिद्धांत शिरसाटांचे वडील आपल्या राज्याचे मंत्रिमंडळात आहे आणि यांचं निवडणुकीचं शपथपत्र माझ्याकडे आहे 2024चं. याच्यामध्ये सिद्धांत शिरसाटच्या नावाने 1 रुपया सुद्धा उत्पन्न दाखवलेलं नाही सभापती महोदय, 1 रुपया सुद्धा उत्पन्न दाखवलं नाही. आणि म्हणून माझा याच्यामध्ये राज्य सरकारचा महसूल विभागाचे अधिकारी हे काम बघतात आणि म्हणून माननीय महसूल मंत्री महोदय आता याच्यामध्ये जे 2 लोकांनी बिडिंग केलेली आहे, मग आता पुन्हा एकदा मला आज माहिती मिळाली की त्या SDMनी पुन्हा कोर्टाकडे अप्लाय केलेलं आहे नवीन टेंडर काढायचं. खरं तर रिंग झालेली, परंतु माझ्या माहितीप्रमाणे ज्या लोकांनी टेंडर टाकलं होतं त्यांनी पुन्हा एकदा कलेक्टरांकडे अर्ज केलेला आहे SDMकडं की आमची घ्यायची तयारी आहे. माझा प्रश्न याच्यामध्ये असा आहे की एक तर तुम्ही रिंग झालेली आहे, कंपनी रजिस्टर नाही, ITR नाही, एवढं मोठं सरकारला फसवलेलं. याच्याविषयी या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई आणि या सगळ्या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी सरकार करणार का? माननीय मंत्री.